नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28 जुलै 2024 आहे। तर आमच्या 5 वर्षाच्या या NM गोल्डन सीताफळ बागेला आम्ही सततच्या 7 ते 8 दिवस पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये व आज पावसाने उघडीप दिली आहे, त्यासाठी आमची आज फवारणी चालू आहे। त्यामध्ये आज फवारणीसाठी आम्ही हे व्हॅलिडामायसिन 3% L याचा स्प्रे घेत आहोत। तर हे प्रति लिटर 1 मिलीने वापरलेले आहे व त्याच्याबरोबर हे टॉपगन COC कॉपर ऑक्सी क्लोराइड सल्फर मिलचे आहे। आपण COC देखील डायरेक्ट वापरू शकता, कॉपर ऑक्सी क्लोराइड। तर हे प्रति लिटर 1 ग्रॅम असे घेतलेले आहे। तर टॉपगन 1 ग्रॅम व व्हॅलिडामायसिन 1 मिली असे प्रमाण घेतलेले आहे व याच्यामध्ये स्टिकर टाकलेला नाही। तर गेल्या वर्षी देखील आम्ही याचा स्प्रे घेतला होता। तर काळी जमीन असल्यामुळे फळांवरती लालसर डाग येऊ नयेत त्यासाठी ही फवारणी आहे। गेल्या वर्षी देखील आम्ही घेतली होती तर लालसर डाग आले नव्हते, 1-2 फळांवर दिसत होते पण नंतर कमी झाले। तरी शेतकऱ्यांनी सततच्या पावसामुळे डाग येऊ नयेत लालसर त्याच्यासाठी हा स्प्रे घ्यावा व कळी व लहान फळे गळू नयेत त्याच्यासाठी व फळांवरती बुरशी येऊ नये कळींवरती त्याच्यासाठी ही फवारणी आम्ही घेत आहोत। तर आमच्या या बागेला साधारणतः 30 पासून ते 80-90 पर्यंत सेटिंग झालेले आहे व जी पहिली प्राइज आहे ती अशी झालेली आहे, पहिले जे सेटिंग झालेले आहे ते। व याचा आम्ही शेंडा खुडून घेतलेला होता, त्याचा देखील आपल्याला व्हिडिओ मी पाठवलेला आहे। तर अशा पद्धतीने ही फवारणी घ्यायचं चालू आहे। याच्यामध्ये स्टिकर वापरलेले नाही। तरी शेतकऱ्यांनी याची फवारणी घ्यावी।